पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल आवास योजना काढली, घरकुल महाआवास योजना सुद्धा काढली आणि प्रत्येक व्यक्तीला घर असावं, त्याचं स्वतःचं घर असावं आणि या योजनेमुळे महाराष्ट्रात जवळपास 20 लाख घरकुलांना मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। आता घरकुल धारकांना मंजुरी मिळाली, प्रत्येक घरकुल धारकाला घर सुद्धा बांधायचे। मात्र सध्या महत्त्वाचं म्हणजे घर बांधण्यासाठी लागणारी वाळू, सध्या वाळूचे लिलाव नसल्यामुळे, वाळू मिळत नसल्यामुळे किंवा जी गैरमार्गाने मिळते ती खूप महाग वाळू मिळते आणि ती घरकुल धारकाला परवडत नाही। त्याबाबतची चिंता मिटणार आहे, कारण घरकुल धारकाला वाळू सुद्धा मिळणार आहे आणि ती ही मोफत वाळू मिळणार आहे। ती कशी मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार? बरं, हे झालं घरकुल धारकाला तर मोफत मिळणार, पण इतर जे बांधकाम करणारे आहेत, ज्यांना वैयक्तिक घर बांधायचंय, अशा सुद्धा घर मालकांना वाळू ही स्वस्त दरामध्ये मिळणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, की आपल्या या वेणुगंगा टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवरून नवनवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांना घरकुल बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। प्रत्येक घरकुल धारकाला घर सुद्धा बांधायचंय आणि त्यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की आता आम्ही घरकुल धारकांना आणखी 50,000 रुपये त्यामध्ये वाढ सुद्धा देणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, आता घरकुल धारकांना जवळपास 2,10,000 रुपये या घरकुलासाठी मिळतील आणि त्यामध्ये त्याचं घरकुल, जर ही वाळू गैरमार्गाची विकत घ्यायची तर घरकुल बांधणं होणार नाही, कारण वाळू खूप महाग मिळत आहे। म्हणून महसूल विभागाने सुद्धा त्यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की सध्याचे वाळूचे लिलाव बंद आहेत, मग हे वाळूचे लिलाव आता नवीन पद्धतीने करून प्रत्येक घरकुल धारकाला वाळू 5 ब्रास ही मोफत द्यायची आणि जे इतर बांधकाम करत आहेत, म्हणजे वैयक्तिक बरेच लोक करत असतात, त्यांना सुद्धा वाळू मिळत नाही आणि मिळत असली तरी ती खूप महाग वाळू घ्यावी लागते आणि त्यांना सुद्धा या माध्यमातून स्वस्तात 1300 रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा 10 ब्रास रेती या सुद्धा घर बांधकाम जे करणारे आहेत यांना मिळणार आहे। आणि मित्रांनो, आता ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला वाळू मिळणार, पण आता ही घ्यायची कशी? तर यासाठी महाखनिज एक महसूल विभागाचं एक पोर्टल आहे, त्या महाखनिजच्या पोर्टलवर जाऊन आपल्याला त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जिथे आपण बांधकाम करत आहोत तिथलं लोकेशन लागणार आहे, त्या जागेचा पुरावा लागणार आहे, त्यासाठी तुमचं आधार कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मोबाईलवर महाखनिज हे ऍप डाउनलोड करून यावर नोंदणी करावी लागणार आहे। आणि नोंदणी केल्याच्या नंतर ज्या वेळेस शासनाचा वाळू साठा उपलब्ध होईल, लिलाव होतील आणि त्यावेळेस मग आपल्याला पुन्हा एकदा त्यावर आपली जी काही मागणी आहे ती मागणी नोंदवावी लागणार आहे आणि त्या माध्यमातून ही वाळू या घरकुल धारकांना 5 ब्रास मोफत आणि जे स्वतः वैयक्तिक घर बांधतात अशांना महिन्यातून एकदा 1300 रुपये ब्रास प्रमाणे 10 ब्रास वाळू मिळणार आहे। अशी ही महत्वाची जी माहिती आहे ती सोलापूरच्या महसूल विभागाने हा घेतलेला निर्णय आहे आणि या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जे घरकुल धारक असतील किंवा वैयक्तिक बांधकाम करणारे असतील यांना ही वाळू मिळणार आहे। अशी ही महत्वाची माहिती होती। माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।